लास्ट लेक्चरला म्हणजे पहिल्याच युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या पहिल्या लेक्चर आपलं झालं. ते जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लास्ट लेक्चर आपण काय बघितलं बघा, युनिट्स अँड मेजरमेंट, व्हाय देअर इज नीड ऑफ मेजरमेंट, आपण मेजरमेंट का करायची हे बघितलं. त्याच्यानंतर व्हॉट इज युनिट बघितलं. ए स्टँडर्ड यूज टू मेजर अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज युनिट. स्टँडर्ड म्हणजे काय, त्याचे काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट्स ऑफ युनिट बघितले आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन आणि त्याचे दोन टाइप्स बघितले. कोणकोणते, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी. तर आज आपण त्यामधल्या पहिली जी क्वांटिटी आहे फंडामेंटल क्वांटिटी अँड युनिट्स हे जरा डिटेलमध्ये पाहू. व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी which does not depend upon any other quantity for its measurement is called as fundamental quantity. Clear? What? The physical quantity which do not depend upon any other physical quantity for its measurement is called as fundamental quantity. Is called as fundamental quantity. Clear? Fundamental quantity, physical quantity which do not depend upon any other physical quantity for its measurement is called as, which do not depend upon any other physical quantity. This is the important message from this definition. Means what? फॉर एक्झाम्पल आपल्याला लेंथ मेजर करायची आहे. ठीक आहे, लेंथ मेजर करायची आहे तर लेंथ मेजर करण्यासाठी एकच फिजिकल क्वांटिटी लागणार, ते म्हणजे कोणती, लेंथ. एकच युनिट लागणार, ते म्हणजे कोणतं, मीटर. मीटर हे युनिट आपण दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटी पासून घेतलेलं नाही, ते त्याचं स्वतःच आहे, ते त्याचं स्वतःच आहे. म्हणून तर आपण त्याला काय म्हणतोय, फंडामेंटल, मूलभूत क्वांटिटी म्हणतोय. फंडामेंटल क्वांटिटी, मूलभूत राशी म्हणतोय. क्लिअर? आणि नेक्स्ट डेफिनेशन इज fundamental unit. Fundamental unit. What is fundamental unit? Simple. It's a unit of fundamental quantity is called as fundamental unit. Unit of fundamental quantity is called as fundamental unit. Simple definition: unit of fundamental quantity. Fundamental quantity is called as fundamental unit. Is called as fundamental unit. Is that clear? Next, what, for example, or some fundamental quantities. There are 7 fundamental quantities. Make a table: fundamental quantity, serial number, then fundamental quantity, then unit, and last la symbol. Fundamental quantity, unit, and symbol. Right? First quantity, that is length. लेंथ किती क्वांटिटीज आहेत, टोटल 7 क्वांटिटीज आहेत. त्यामध्ये पहिली आहे ते लेंथ. याचं युनिट काय आहे,
मीटर आहे. आणि सिम्बॉल काय आहे? स्मॉल एम. सेकंड लेंथ नंतर मास, याचे युनिट काय आहे? किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम. आणि त्याचं सिम्बॉल काय आहे? केजी. इथं लक्ष द्या, केजी मध्ये के जो आहे तो कॅपिटल नाही. बऱ्याच वेळेला आपण लिहिताना कॅपिटल लिहितो, नाही, तो कसा आहे? स्मॉल के. स्मॉल के स्मॉल जी. जे व्याकरण असतं ते युनिटच्या सिम्बॉल मध्ये वापरायचं नसतं. याच्यानंतर आपण ते डिस्कस करणारच आहोत. थर्ड जी क्वांटिटी आहे फंडामेंटल, ते म्हणजे टाइम. त्याचं युनिट काय आहे? सेकंड. त्याचा सिम्बॉल यस, स्मॉल एस. फोर्थ जी फिजिकल क्वांटिटी आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. हा कोण सांगितलं? त्याचं युनिट काय आहे? इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन एम्पियर. मेजर्ड इन एम्पियर. आणि याचा सिम्बॉल काय आहे? कॅपिटल ए. सिम्बॉल इज कॅपिटल ए. नेक्स्ट टेम्परेचर. फिफ्थ वन इज टेम्परेचर और थर्मोडायनॅमिक टेम्परेचर म्हणतात. टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये आपण मोजतो? डिग्री सेल्सिअस, फॅरनाईट का केल्विन? आपल्याला इथं कुठलं युनिट पाहिजे? डिग्री सेल्सिअस नको आहे, फॅरनाईट पण नको आहे, ते लोकल आहे. एसआय युनिट पाहिजे, ते म्हणजे कोणतं? केल्विन. केल्विन. आणि याचा सिम्बॉल आहे कॅपिटल के. कॅपिटल के. ओके. नेक्स्ट सिक्स्थ जी क्वांटिटी आहे ती कोणती? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. याचं युनिट काय आहे? तर मोल आहे. MOL. मोल. आणि त्याचा सिम्बॉल स्मॉल MOL. स्मॉल MOL. त्याच्यानंतर सेव्हन्थ जी क्वांटिटी आहे ती कोणती? तर लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी. हे कशामध्ये मोजले जाते? तर कॅन्डला. द युनिट इज कॅन्डला and symbol is small c small d. These are the 7 fundamental quantities. First one is length, whose unit is meter, symbol is small m. Second one is mass, measured in kilogram, symbol is small kg. Third, time, unit is second, symbol is small s. Fourth one is electric current, measured in ampere, आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल ए. पाचवा आहे ते टेम्परेचर किंवा थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. त्याचा सिम्बॉल आहे युनिट आहे केल्विन आणि सिम्बॉल आहे कॅपिटल के. सहावे जे आहे ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वापरणार आहे. त्याचा युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOL. सातवी जी क्वांटिटी आहे ती लुमिनस इंटेन्सिटी आहे. त्याचं युनिट आहे कॅन्डला आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल CD. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये नोट करून टाका. फंडामेंटल क्वांटिटी. ओके. नेक्स्ट जो तो तुमचा टॉपिक आहे त्याच फंडामेंटल क्वांटिटीजलाच सप्लिमेंटरी 2 क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला बघायचे. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. तोच टेबल कंटिन्यू करा. सिरियल नंबर, सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज
देन युनिट अँड सिम्बॉल. ठीक आहे. इथं पहिली जी आहे ते प्लेन अँगल. पहिले जे सप्लिमेंटरी आहे ते कोणता? प्लेन अँगल. त्याचं युनिट आहे रॅडियन. रॅडियन किंवा तुम्ही डिग्री असं दाखवलं असेल. आणि त्याचा सिम्बॉल आहे RAD. बरोबर. आता रॅडियन म्हणजे काय किंवा प्लेन अँगल म्हणजे काय ते थोडक्यात बघू आपण. व्हॉट इज प्लेन अँगल? तुम्ही आतापर्यंत जे भौतिकशास्त्राच्या किंवा फिजिक्स मध्ये जे काही डायग्राम्स दाखवले, वेगवेगळे अँगल ड्रॉ केले, तेच इथं आहेत. बघा आता आपण अँगल समजा 45 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. काय करतो? तुम्हाला पॅरलल लाईन घेता आणि इथं 45 इतका अँगल दाखवता. म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? इथला हा जो पॉइंट आहे तो एवढ्या डिस्टन्स मधून इथवर मूव्ह झाला. समजा हे जे डिस्टन्स आहे याला आपण dx म्हणू. किती म्हणू? dx किंवा ds म्हणा, काही म्हणू शकता. तुमच्या बुक मध्ये ds दाखवलाय म्हणून ds म्हणू. आणि जो अँगल आहे तो अँगल काय दाखवू आपण? थिटा किंवा डी थिटा. बुक मध्ये डी थिटा दाखवलाय म्हणून डी थिटा दाखवू. मग टोटल त्याला जर नाव दिलं तुम्ही OAB, तर हा प्लेन अँगल आहे. एकाच प्रतलातला अँगल आहे. 2 डायमेन्शनल, 2 दिशामधला अँगल दाखवतो म्हणून याला प्लेन अँगल म्हणतात. आणि तो प्लेन अँगल त्याचं युनिट काय आहे? रॅडियन. आणि सिम्बॉल काय आहे? स्मॉल RAD. सेकंड आहे जे त्याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. सॉलिड अँगल. याचं युनिट आहे स्टे रॅडियन. आणि त्याचा सिम्बॉल आहे SR. सिम्बॉल आहे स्मॉल SR. आता स्टे रॅडियन मीन्स हा जो अँगल आहे, प्लेन अँगल आहे, हा जर आपण 3 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट केला, 3 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल म्हणजे काय? फक्त एक्स आणि वाय मध्ये हा. याला झेड डायरेक्शन पण जर आणली तर काय होणार बघा? काय होणार? किंवा कसं होणार आहे? आता हे 2 डायमेन्शनल आहे. समजा आपण उन्हाळ्यामध्ये एक फळ आणतो. कोणतं? वॉटरमेलन. त्याचे आपण एक काप घेतला, असा चौकोनी काप घेतला आणि तो बाहेर काढला तर कसा दिसतो? त्याप्रमाणे असा तुम्हाला दिसतो तो. या पद्धतीने. मग इथं जे ds आहे तो इथं काय होणार? एरिया होणार. DA हा सगळा एरिया होणार. बरोबर का? 2 डायमेन्शनच कन्व्हर्जन 3 डायमेन्शन मध्ये केलं. आणि हे कोणच्या टाईप मध्ये येणार? शंकूच्या आकारात मिळणार. त्या अँगलला काय म्हणायचं? सॉलिड अँगल. बरोबर. आणि त्याचं युनिट काय आहे? स्टे रॅडियन. आणि सिम्बॉल काय आहे? SR. मित्र, आता नेक्स्ट आपण बघू कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. SI युनिट कशा प्रकारे लिहायचे आणि तसेच का लिहायचे याचे काहीतरी एक नियम आहेत. ते नियम बघायचे. त्यामधला पहिला नियम बघा. आता आपण फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या 7, त्याच्यानंतर त्याच्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज बघितल्या, त्याचे युनिट बघितलं, त्याचे सिम्बॉल्स बघितले. ते सिम्बॉल्स किंवा युनिट लिहिताना आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात आपल्याला इथं बघायचं आहे. तर पहिली बघा, पहिलं कन्व्हेन्शन काय? इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे समजा फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो? तर न्यूटन मध्ये. बरोबर. न्यूटन मध्ये लिहिताना काही जण असं लिहितात न्यूटन. चुकीचं आहे. जर का तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर सायंटिस्टचं नाव असू दे किंवा काहीही असू दे, ते स्टार्ट कशाने होणार? स्मॉल एनच होणार. हा त्याचा नियम आहे न्यूटन. नसेल
तर सिम्बॉल मध्ये शक्यतो काय सांगितलं, इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स अ सिम्बॉल. न्यूटन लिहू नका, तर त्याचा सिम्बॉल काय आहे, फोरचं युनिट आपण कॅपिटल एन दाखवतो, बरोबर, त्यानं दाखवा. आणि जर तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर एन ची सुरुवात कशी पाहिजे, नाव असून सुद्धा स्मॉल एन व्हायला पाहिजे. हे पहिलं झालं. दुसरं तेच आता एक्सप्लेन केलं तेच इथं आहे बघा. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर. आता न्यूटनचं बघितलं आपण. न्यूटन जर तुम्हाला लिहायचं असेल फुल नेम तर ते कसं पाहिजे, ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर. न्यूटन नाव आहे म्हणून एन कॅपिटल इथं लिहायचं नाही, ठीक आहे. इवन इफ द नेम इज आफ्टर द पर्सन, राईट. फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन असं लिहायला पाहिजे, किंवा 1 न्यूटन सिम्बॉल मध्ये 1 जूल असं लिहायला पाहिजे, और 1 जे. हा दुसरा नियम. त्याच्यानंतर तिसरा नियम बघा, सिम्बॉल ऑफ युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्म. मीन्स व्हॉट, सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे समजा 1 न्यूटन लिहायचं आहे तर आपण 1 न्यूटन म्हणतो. समजा हे 10 न्यूटन झालं, तुम्हाला 10 न्यूटन लिहायचं आहे तर कसं लिहिणार, तर 10 न्यूटनच पाहिजे. काय सांगितलं इथं, सिम्बॉल ऑफ युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म, म्हणजे अनेक वचनात लिहू नका, असं लिहू नका, हे चुकीचं आहे. 10 न्यूटन्स आपण स्मार्टनेस दाखवायसाठी एनएस करतो, पण ते युनिट मध्ये नको आहे. इतर ठिकाणी चालतं, एकापेक्षा जास्त असेल तर आपण एसचा प्रत्यय लावतो, इथं लावू नका. युनिट कसं पाहिजे, किती पण तुमचा फोर्स असू दे, 10 असू दे किंवा 1000 न्यूटन असू दे, फक्त एन चाललं पाहिजे, त्याला एसचा प्रत्यय लावू नका. क्लिअर. त्याच्यानंतर बघा लास्टचं, प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. आता समजा तुम्हाला टाइम मेजरमेंट करायचं. टाइम मेजरमेंट आपण कशामध्ये करतो, टाइम सेकंड मध्ये, बरोबर. मग मिली सेकंद घ्यायचं असेल समजा तर तुम्ही असं लिहू शकता मिली सेकंद. मायक्रो सेकंद घ्यायचं असेल तर म्यू एस. नॅनो सेकंद घ्यायचं असेल तर एन एस असं घेऊ शकता. हे जे आहेत, एम म्हणजे मिली, म्यू म्हणजे मायक्रो आणि एन म्हणजे नॅनो. आता ते म्हणजे किती 10⁻² असतं, काय असतं, हे पुढच्या आपण एका टेबलमध्ये शिकायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट. कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ एसआय युनिट. हा नेक्स्ट टॉपिक आपण बघू, प्रिफिक्स मल्टिप्लायर्स. म्हणजे काय, तर आपण एखादी हे लिहिताना सेकंड्स लिहिताना बघा, मिली सेकंड्स असं लिहितो. मिली सेकंड्स म्हणजे किती, तर 10⁻³ सेकंड्स. हे मिली, मायक्रो, नॅनो किंवा किलो, मेगा, गिगा कुठून आलं हे थोडक्यात आपण इथं बघू. तर इथं बघा एक आपण लाईन घेतल्या, लाईनला सेंटरला 0 आहे, बरोबर. आणि अप्पर काय झालंय, पॉझिटिव्ह 10⁻⁻ ची पॉवर वाढत गेल्या आणि लोअर मध्ये 10⁻⁻ ची पॉवर वाढत गेल्या. म्हणजे इथं ती जी दिलेली क्वांटिटी आहे ती छोटी छोटी होत गेल्या खाली, आणि इकडे काय झालं, ते इन्क्रीज होत गेल्या, वाढत गेल्या, आणि खाली डिक्रीज होत गेल्या, बरोबर. आता 10⁻0 पहिल्यांदा आपण इन्क्रीज होत त्याला बघू. बघा 10⁻1 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डेका म्हणतो, आणि त्याचा सिम्बॉल किती आहे, डीए. त्याच्यानंतर 10⁻2 असेल तर त्याला आपण हेक्टो म्हणतो, आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एच. आता हे दोन काय तुम्ही एवढे वापरले नाहीत, पण हे तुम्हाला फॅमिलियर आहे. तिसरं 10⁻3 असेल तर किलो, 1 किलो, सिम्बॉल आहे स्मॉल के. म्हणजे काय, आता 1 किलो मीन्स आता 1 किलोग्रॅम. आपण समजा एखादी वस्तू घेतली तर त्याच्यामध्ये त्याचं वजन किती असतं, 1000 ग्रॅम असतं. 1000 ग्रॅम असतं म्हणजे किती, 1000 ग्रॅम असतं. म्हणून ती शॉर्ट मध्ये आपण कसं लिहितोय, 1 किलोग्रॅम, 1 kg, राईट. तसंच इथं बघा, त्याच्यानंतर हे झालं 10⁻3 ला आपण किलो म्हणतो, सिम्बॉल आहे स्मॉल के. मेगा 10⁻6 म्हणजे मेगा. मेगा कसं दाखवतो, कॅपिटल एम. आता हेच जर 1 मेगा ग्रॅम असेल तर कसं लिहिणार, 1 मेगा ग्रॅम, राईट. हे कसं लिहिणार मग, मेगा मीन्स 1 वरती 6 शून्य येणार. किती, 1 वरती
6 शून्य येणार तुमच्या, इतकं ग्रॅम्स झालं. जर त्याच्यापेक्षा मोठे असेल गिगा, 10⁹ म्हणजे त्याला काय म्हणायचं, गिगा दाखवायचं स्मॉल जी. हे काय प्रिफिक्स, प्रिफिक्स म्हणजे काय, जर आपण समजा 1 किलोग्रॅम असं लिहितो, त्या किलोचा अर्थ काय, तर ते 1000 आहे. इथं त्या यमचा अर्थ काय, तर एकावरती 6 शून्य आहेत. म्हणजे जवळजवळ 10 लाख ग्रॅम आहे, त्याचा असा अर्थ आहे. हा अर्थ घ्यायचा. आणि त्याच्यासाठी आपण हे बऱ्याच वेळेला मेजरमेंट मध्ये प्रिफिक्स वापरतो. त्या झाल्या इन्क्रीजिंग प्रिफिक्स, 10⁹ गिगा, 10⁴ टेरा कॅपिटल टी ने दाखवतात, राईट. तसेच डिक्रीजिंग प्रिफिक्स पण आहेत. आता डेसिमीटर, इथं बघा डेसी, त्याच्यानंतर सेंटीमीटर आपण म्हणतो, मिलीमीटर म्हणतो. मिलीमीटर पेक्षा छोटा असेल तर त्याला मायक्रो, त्याच्या खाली असेल तर नॅनो. आता आपण नॅनो टेक्नॉलॉजी हा शब्द ऐकताय, म्हणजे काय, ती जी स्टडी आहे ती एवढ्या मायक्रो लेवलला सुरू आहे, 10⁻⁹ त्याच्यानंतर पिको 10⁻12. तर डिक्रीजिंग मध्ये बघा 10⁻⁻1 असेल तर त्याला म्हणायचं काय, डेसी, सिम्बॉल आहे स्मॉल डी. 10⁻⁻2 असेल तर त्याला काय म्हणतात, सेंटी, सिम्बॉल आहे स्मॉल सी. 10⁻⁻3 असेल तर त्याला म्हणायचं काय, मिली, सिम्बॉल आहे स्मॉल एम. 10⁻⁻6 असेल तर त्याला आपण मायक्रो म्हणतो, सिम्बॉल आहे म्यू. त्याच्यानंतर 10⁻⁹ असेल तर त्याला आपण नॅनो म्हणतो, सिम्बॉल आहे स्मॉल एन. 10⁻12 असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पिको, सिम्बॉल आहे पी. आता फॉर एक्झाम्पल बघू, समजा आपण मिली सेकंड म्हटलं, काय म्हटलं, मिली सेकंड म्हटलं, तर याचा अर्थ काय होतो, 10⁻, इथं मिलीला किती आलं बघा, -3 सेकंड, राईट. मायक्रोसेकंड म्हणलं, मायक्रोसेकंड, तर त्याचा अर्थ काय होतो, 1 मायक्रोसेकंड इज इक्वल टू 10⁻⁶ सेकंड. 1 नॅनो सेकंड मीन्स किती, तर 10⁻⁹ सेकंड्स. 1 पिको सेकंड्स म्हणजे किती, किंवा स्मॉल पी एस दाखवा, 10⁻12 सेकंड्स. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एवढ्या शून्य द्यायची काही गरज नाही. डेसिमल पॉईंट नंतर 9 शून्य, डेसिमल पॉईंट नंतर 10-12 शून्य द्यायची काही गरज नाही. त्याच्याऐवजी हे आपण शॉर्ट मध्ये लिहितोय. ते कधी कधी लिहितो, युनिटच्या अगोदर लिहितोय, म्हणून त्याला आपण काय म्हणलंय, प्रिफिक्स मल्टिप्लायर्स. क्लिअर, हे समजलं. याचा एक स्क्रीनशॉट घ्या काढून. आणखी याच्यापेक्षा पण पुढे आहेत, 10⁻24, इथं पण 10⁻24 पर्यंत क्वांटिटीज आहेत. त्या तुम्ही एखादं पुस्तक रेफर करून लिहून घ्या, पण या कॉमनली युज्ड एवढ्याच आहेत. मित्रांनो, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चॅनल आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या क्लासमेटना तो शेअर करा, आणि सबस्क्राईब पण करायला सांगा. थँक्यू.